नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. विधान भवन येथे आज वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी पल्स उपक्रमाचे सादरीकरण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, प्रख्यात शल्य विशारद डॉक्टर मुफज्जल लकडावाला, उद्योगपती आदर पुनावाला तसेच डॉक्टर विश्वजीत कदम आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पल्स उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक तंत्रज्ञानाविष्ठित आणि गुणवत्तापूर्ण बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सादरीकरणात वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण प्रणाली, संशोधन वृद्धी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना राज्यातील वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण ही काळाची गरज आहे. पल्स सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल असे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागाच्या कामकाजांचा सविस्तर आढावा सादर करताना राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नव्या सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नवे दिशादर्शन होणार असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.